रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणाला संत सूरदास यांचं भजन ऐकवणार आहे. सूरदास काय, कबीर काय हे उत्तराखंडातले संत आहेत, पण आपल्या महाराष्ट्रीय संतांनी त्यांना स्वीकारलेलं आहे. सगळ्या गाथेमध्ये त्यांचे भजनं आलेले आहेत. सूरदास हे जास्तीत जास्त दिवस जगून भगवंताचं भजन करणारे श्रीकृष्णाचे ते महान भक्त होते. भगवान गोपालकृष्णाने त्यांना दिव्य दृष्टी दिली आणि 85 वर्षाचं आयुष्य त्यांनी उत्तराखंडामध्ये आणि तिकडे वृंदावनामध्ये घातलं आणि ते शेवटी भगवत स्वरूप झाले आणि त्यांचं काव्य, त्यांचे पद्य अजरामर झाले. असंच एक पद ऐका. त्या पदाची पार्श्वभूमी अशी आहे. भगवान गोपालकृष्णाने दुर्योधनाबरोबर जी चर्चा केली, ज्याला आपण तडजोड म्हणतो, आणि मग ती तडजोड फिसकटल्यानंतर भगवान तडकेने उठले त्या सभेमधून आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा उठ चाल. उद्धव म्हटले, अहो त्यांनी मोठी मेजवानी केलेली आहे, जेवण केलेलं आहे, दुर्योधनाने मोठ्या महालामध्ये व्यवस्था केलेली आहे. तेव्हा भगवान काय म्हणाले त्याच्याविषयी सूरदासजींनी छानपैकी भजन रचलेलं आहे, ऐका. उद्धवजी चलो विदुर घर जायो. उद्धवा चल आपण त्या विदुराच्या घरी जाऊ. उद्धवजी चलो विदुर घर जायो. शबरी के बेर सुदाम जी के चावल. शबरी के बेर सुदाम जी के चावल. रुचि रुचि भोग लगायो. उद्धव जी चलो विदुर घर जायो. बड़े बड़े मंदिर कौन काम के. मोठे मोठे मंदिर सजवलेले असतील, षड्रस पक्वान्नाचं भोजन केलं असेल, मोठा थाटमाट केला असेल, हे जरी असले, बड़े बड़े मंदिर कौन काम के. भाव आदर नहीं पावे. त्या महालामध्ये भाव नसतो, अंतःकरणात आदर नसतो. अशामध्ये जाण्यात काय मजा नाही. मी काय भोकेलेला नाही आणि आदर जर नसेल तर मी कोणाकडे जेवत नसतो. चलो विदुर घर जायो. उद्धव जे चलो विदुर घर जाये. सूरदास प्रभु अपने दर्शन को. सूरदास प्रभु अपने दर्शन को. काय कुदेर लगावे. लगावे चलो विदुर घर जावे. तेव्हा दुसरे एक पद त्याला थोडंसं जोडतो. विदुरा घरच्या खाऊनी कन्या परमानंदे झाला. मन मोहन मुरलीवाला. अशी एक गवळण आहे, पण त्याचा व्हिडिओ आपण वेगळा करूया. तेव्हा उद्धवजी चलो विदुर घर जायो. भगवान गोपालकृष्णाचा तो प्रिय भक्त आणि दोनच प्रिय भक्त की ज्यांना भगवद्गीता सांगितली अर्जुनाला आणि भागवत सांगितलं उद्धवाला, असे प्रिय भक्त. आणि उद्धवजी सतत भगवंताबरोबर असायचे. मग त्याला म्हटले, चल इथे नाही, आपल्याला या दुर्योधनाच्या आणि महालातल्या आपल्याला हे मेजवानी घ्यायची नाही आहे. एक कवी असा लिहितो, चंदन तेरी चुटकी भली. चंदन की चुटकी भली. म्हणजे चंदनाचं लहान लाकूड असलं तरी ते सुगंधी असतं, चांगलं असतं. क्या बबुल के साल. बाबळीची साल खंडीभर असून काय उपयोगाची. सज्जन की झोपडी भली. क्या दुर्जन का महाल. सज्जनाची झोपडी चांगली, दुर्जनाचा महाल उपयोगाचा नाही. तेव्हा दुर्जनाचं अन्नसुद्धा उपयोगाचं नाही. म्हणून चलो विदुर घर जायो.
असं भगवान उद्धवाला म्हणतायत. अशा अर्थाचं फार गोड असं अर्थपूर्ण असं ते भजन आहे. तेव्हा सज्जनो हो, अशा प्रकारची जी भक्ती आहे तर शबरी के बेर सुदामजी के चावल भगवंतानी आवडीने खाल्ले असं 2 उदाहरणं दिलेली आहेत. आणि सूरदासांनी हे भगवंताचं भजन दर्शन कायक उदेर लगाये असं शेवटी म्हटलेलं आहे. भगवंताच्या दर्शनाला वेळ लावू नका, भगवंताचं नाम घ्या आणि भगवत रूप होण्याचा प्रयत्न करा, असा याचा भावार्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आनंदी रहा. रामकृष्ण हरी.